मित्रांनो, नमस्कार. आज आपण मानसशास्त्रामधील अतिशय महत्त्वाची संकल्पना वा घटक बघणार आहे आणि तो म्हणजे संवेदनाचे निर्धारक घटक. यालाच इंग्रजीमध्ये डिटर्मिनंट्स ऑफ परसेप्शन असं म्हटलं जातं. व्यक्तीच्या जीवनामध्ये संवेदनाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या संवेदनामुळे बाहेरच्या जगातील सर्वच गोष्टीचा अर्थबोध व्यक्ती करू शकतो. परंतु असे संवेदन होत असताना कोणत्या गोष्टी आधारभूत ठरतात की ज्यामुळे व्यक्तीला संवेदन नीटपणे व नियमितपणे होऊ शकते? अशी कोणती नियमबद्ध रचना आहे किंवा नियामके आहेत ज्यांच्यामुळे संवेदन ही प्रक्रिया व्यवस्थित व सुलभपणे घडून येते? संवेदनाचे निर्धारक घटक कोणते आहेत? तर ते खालीलप्रमाणे आहेत. मित्रांनो, संवेदनाचे निर्धारक घटक यामधील पहिला घटक आहे तो म्हणजे आंतरिक घटक. यालाच व्यक्तिनिष्ठ वा वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये या नावाने ओळखले जाते. बाहेरून मिळणाऱ्या उद्दीपनाचा अर्थ कशा प्रकारे लावला जाऊ शकतो हे व्यक्ती अंतर्गत निर्माण होणाऱ्या घटकावर अवलंबून असते. मित्रांनो, या पहिल्या घटकामध्ये काही उपघटक अंतर्भूत होतात. या आंतरिक घटकामध्ये पहिला उपघटक येतो तो म्हणजे मनोन्यास. यालाच मेंटल सेट असं म्हटलं जातं. एखादा अनुभव घेण्याची मानसिक तयारी झालेली असते. ती गोष्ट करण्यास आपण इच्छुक असतो. बस स्टँडवर उभे असताना आपण ठरविलेल्या गावी आपल्याला जायचे असल्यास कोणतीही बस येत असली तरी आपण त्या बसचा बोर्ड बघूनच जाणार. बस येण्याच्या दिशेनेच आपले लक्ष हे पूर्णतः लागलेले असते. एखाद्या मित्राकडे जाण्यासाठी गाडी भाड्याने केली असता व्यवस्थित वेळी त्या गाडीला वेळ दिला असेल तर तयारी करता करता ती गाडी आली का म्हणून सतत आपले लक्ष असते. दुसऱ्या गाडीचा हॉर्न जरी वाजला तरी गाडी आली का म्हणून आपण बाहेर जाऊन पाहतो, नाही का? म्हणजेच बाहेरच्या परिस्थितीमुळे आपली मानसिक अवस्था तयार होत असते. त्यामुळे व्यक्ती विशिष्ट कार्य करण्यास तयार होत असतो. अशा मानसिक अवस्थेला मनोन्यास असे म्हणतात. मित्रांनो, या आंतरिक घटकामध्ये परत दुसरा उपघटक अंतर्भूत होतो आणि तो म्हणजे पूर्वानुभव. एखाद्या गोष्टीबाबत व्यक्तीला कशा प्रकारे अनुभव मिळाला यावरून संवेदनावर फरक पडताना दिसून येतो. एखाद्या मित्राबद्दल आपल्याला वाईट अनुभव आला असेल, आपल्याला त्याचे संवेदन नंतरच्या परिस्थितीत हे योग्य पद्धतीने होणारच नाही किंवा त्याच्याबद्दल आपल्याला नक्कीच तिटकारा वाटल्याशिवाय राहणार नाही. आपण त्याच्या दूरच राहणार. एखाद्या मित्राने आपल्याला आधी मदत केली असेल तर लगेच तो दिसताच आपण त्याच्या जवळ जाऊ लागतो. म्हणजेच आधी आपल्याला कसा अनुभव मिळाला यावरून होणारे संवेदन हे निश्चितच वेगळे राहील. मित्रांनो, आंतरिक घटकातील तिसरा उपघटक आहे तो म्हणजे बोधात्मकता. प्रत्येक व्यक्तीची बोधनिक पातळी ही वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्ती एकाच पद्धतीने विचारसुद्धा करीत नाही. एकाच वस्तूबाबतचे संवेदन प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळे असू शकते. एखादे चित्र बघताच खूप आनंद व समाधान देऊन जाते, तर दुसऱ्या क्षणी त्याच चित्रातून दुःखित क्षण निर्माण व्हायला लागतात. म्हणजेच होणारे संवेदन स्वतःच्या बोधनिक पातळीवर अवलंबून असल्याचे दिसून येते. मित्रांनो, आंतरिक घटकामधील चौथा उपघटक आहे तो म्हणजे परिचय. एखाद्या वस्तू वा घटकाशी आपला कितपत परिचय आहे यावर सुद्धा होणारे संवेदन कसे होईल हे अवलंबून असते. नित्याची व्यक्ती समोर येऊन क्लास घेते, त्यामुळे त्याकडे आपले फारसे लक्ष जाणार नाही. मात्र नवीनच व्यक्ती अचानक आपल्यासमोर क्लास घेत आहे, त्याला वेगळ्या पद्धतीने आपण न्याहाळतो. नेहमीची वस्तू असल्यास तिचे आणखी बारकावे लक्षात येण्यास मदत होते. तसेच त्यातील बदल चटकन लक्षात येतो. नेहमीच्या व्यक्तीचे हावभाव लवकर टिपता येतात व संवेदन लवकर होण्यास मदत मिळते. मित्रांनो, आंतरिक घटकातील पाचवा उपघटक आहे तो म्हणजे भावना.
संवेदन कशाप्रकारे होईल हे व्यक्तीच्या भावना अवस्थेवर सुद्धा अवलंबून असते. पहिल्याच दिवशी एखाद्या शिक्षकाने कारण नसताना विद्यार्थ्याला न रुचणारे भाषण दिल्यास ते शिक्षक चांगलेच नाहीत अशीच भावना व्यक्तीच्या मनात निर्माण होते. एखाद्या मित्राशी आपण बाहेरून भांडण करून आल्यानंतर एखादा मित्र आपल्या घरी आल्यास तो आपल्याशी भांडण करायला तर आला नाही ना, असे संवेदन होते. अशा प्रकारे आपल्या मनातील निर्माण झालेली भावना ही वर्तमानकालीन गोष्टीवर परिणाम करत असते. आंतरिक घटकातील 6वा उपघटक आहे तो म्हणजे गरजा. मित्रांनो, व्यक्तीच्या गरजांचा व्यक्तीच्या संवेदन पातळीवर परिणाम होतो. मोठ्या शहरांमध्ये कापड खरेदीसाठी गेलेल्या व्यक्ती जात असताना फक्त कापडाचे दुकान न्याहाळीत जातात. एखादे किराणा दुकान सुद्धा त्यांना कापडाचे वाटून जाते. गावाला जात असलेल्या व्यक्तीचे फक्त आपल्या गावाच्या बसकडेच लक्ष जात असते. पैशाची गरज असणारा व्यक्ती आपापल्या सद्यस्थितीत मदत करणाऱ्यांचेच मोबाईल नंबर घेतो व त्यांनाच कॉल करतो. म्हणजेच गरजेनुरूप संवेदन हे घडून येत असते. मित्रांनो, आंतरिक घटकातील 7वा उपघटक आहे तो म्हणजे आवड. संवेदनावर आवडीचा सुद्धा परिणाम होताना दिसतो. एखादी व्यक्ती आवडत असल्यास त्या व्यक्तीबद्दल चांगले संवेदन व्यक्ती करीत असतो. ज्या गोष्टी आवडत नाही त्या वस्तू वा घटकांबद्दल तितकेसे चांगले संवेदन निर्माण होत नाही. क्रिकेटमध्ये आवड असणाऱ्या व्यक्तीचे लक्ष न्यूजपेपर वाचताना पहिल्यांदा क्रिकेटच्या बातम्यांकडेच जाते. गाण्याची आवड असणाऱ्या व्यक्तीला गाणे ऐकू आल्यास त्याकडे लक्ष केंद्रित होते. त्याबाबतचे संवेदन लवकर होताना दिसून येते. मित्रांनो, अशा प्रकारे व्यक्तिनिष्ठ घटकातील मनोन्यास, मूल्ये, भावना, गरजा, पूर्वानुभव, परिचय, आवड इत्यादीचा परिणाम संवेदनावर होत असल्याचे दिसून येते. संवेदन निर्धारक आणखीही काही घटक आहेत, ती पण आपण बघू. त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे वातावरण. समोरील परिस्थिती कशी आहे याचाही संवेदनावर परिणाम होत असतो. म्हणजे बाह्य परिस्थिती ही सुद्धा संवेदन कसे होईल हे ठरवित असते. समोरचा उद्दीपक किती तीव्रतेचा आहे, तो प्रकाशात आहे की अंधारात आहे, त्यात तेजस्वीपणा किती आहे, त्यात स्पष्टता किती आहे इत्यादीवर संवेदन कसे होईल हे अवलंबून असते. रस्त्यातून चालताना नेहमीच्या आकारमानापेक्षा जास्त आकारमान असणारी व्यक्ती दिसल्यास ती व्यक्ती आपले लक्ष आकर्षून घेते. बोलणारा व्यक्ती नीटनेटका व सुंदर असेल तर त्याच्या बोलण्याचा परिणाम हा अधिक चांगला होतो व त्याचे बोलणे अधिक लक्षपूर्वक आपण ऐकतो. उन्हाळ्यामध्ये टू व्हीलरने गावाला जायचे असल्यास, मध्ये कुठेतरी थांबायचे असल्यास आपण झाडांचा आश्रय घेतो. अशावेळी झाडांबद्दल होणारे संवेदन हे अधिक चांगले होते. म्हणजेच वातावरणातील बदलामुळे संवेदनावर परिणाम होत असतो. संवेदन निर्धारकामधील इतर घटकामध्ये दुसरा उपघटक आहे तो म्हणजे ज्ञानेंद्रिय क्षमता. मित्रांनो, या जगामधील बाह्य वस्तूचे ज्ञान हे व्यक्तीत स्थित असलेल्या डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा अशा पंचज्ञानेंद्रियाद्वारे होते. ही पंचज्ञानेंद्रियाची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये एकसारखी नाही. त्यामुळे आजूबाजूच्या एखाद्या वस्तू वा उद्दीपकाबाबत एकसारखी नाही. हे होणारे ज्ञान एकसारखेच नसते. एखाद्याला बसस्थानकासमोरून येणारी गाडी ही लवकर दिसते तर इतरांना उशिरा दिसते. मागच्या गाडीचा हॉर्न हा एखाद्याला लवकर ऐकू येतो व तो रस्त्याच्या कडेला जातो. मात्र दुसरा व्यक्ती हा गाडीपासून लवकर बाजूला होत नाही. एखाद्याला सूर्याची किरणे प्रखर वाटतात तर दुसरा आनंद घेत उभा राहतो. अशा प्रकारे हे ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्यात भिन्नता असल्याने संवेदन हे वेगवेगळे राहू शकते. मित्रांनो, संवेदन निर्धारकामधील इतर घटकांमध्ये तिसरा उपघटक आहे तो म्हणजे मेंदू प्रक्रिया. संवेदन घटकावर व्यक्तीमधील आंतरिक प्रक्रियेतील मेंदूचा अतिशय महत्त्वाचा परिणाम होताना दिसतो. प्रत्येक व्यक्तीची मेंदूची क्षमता ही वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू हा सारख्याच प्रकारे कार्य करीत नाही.
स्नायू व ग्रंथींना विविध भागांमार्फत संदेश देण्याचे कार्य मेंदू करीत असतो. काही व्यक्तींचे मेंदूमधील हे विभाग फार कार्यशील असतात, तर काही व्यक्तींमध्ये कमी क्रियाशील असतात. एखाद्या घटकांबाबत मादक द्रव्य सेवन करणाऱ्या व्यक्तीला माहिती घ्यावयाची असल्यास या स्थितीमध्ये मेंदूचे कार्य व्यवस्थित होऊ शकणार नाही. म्हणून संवेदनाची पातळी खालावते. अशा प्रकारे मेंदू प्रक्रिया सुद्धा संवेदनावर परिणाम करणारा घटक मानता येतो. संवेदन निर्धारक इतर घटकामध्ये वातावरण, ज्ञानेंद्रिय क्षमता आणि मेंदू प्रक्रिया इत्यादी उपघटक येतात. मित्रांनो, संवेदन निर्धारित करणारे घटक, आंतरिक घटक आणि इतर घटक आहेत. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हे घटक समजून घेण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन सुखी, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.